आमचा अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे म्हणून ह्या देशामध्ये मोठमोठे मोर्चे होतात, मोठमोठे आंदोलन होतात. पण तो आंदोलन करण्या अगोदर तुम्ही कधी विचार करता का की आम्हाला आंदोलन कसा करायला पाहिजे? अरे जेव्हा ह्या देशामध्ये तुम्ही आंदोलन करता तो जो माणूस, जो नेता आंदोलन करतो तोच फेमस होतो, तोच मोठा होतो. पण त्याच्या मागं राहणारे माणसं बिचारे उपाशी राहतात, हो, मार खातात पोलिसाच्या हातातून. कधी आपण बघितलात का जो नेता आंदोलन उभा करतो त्याला एक काठी पण पोलिसवाला मारत नाही, पण त्यांच्या पाठीमागं जो माणूस उभा राहतो, एक सर्वसाधारण माणूस उभा राहतो, त्याच्यावर अन्याय होतो. मग त्या आंदोलन करण्या माणसाला एक गोष्ट माहीत पाहिजे की आंदोलन कसं असावं. माझ्या मित्रांनो, एक दिवस आंदोलन केल्यानं आम्हाला आमचा अधिकार मिळणार नाही. तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक छोटंसं उदाहरण सांगतो. जेव्हा तुमची तब्येत बिघडते तेव्हा तुम्ही एका दवाखान्यामध्ये जाता, डॉक्टर तुम्हाला विचारते तुम्हाला काय झालं, तेव्हा तुम्ही डॉक्टरला सांगता की माझा हा प्रॉब्लेम आहे. डॉक्टर तुम्हाला औषधी देतो, पण मित्रांनो डॉक्टर तुम्हाला एकच औषध देत नाही तर तुम्हाला 3-4 रंगाची औषध देतो. तुम्हालाही माहीत नाही राहत तब्येत जे सुधारली ते कोणत्या औषधाने सुधारली. तुमची तब्येत जेव्हा सुधारत नाही, तुमचं दुःख, तुमच्या शरीराची जखम सुधारत नाही, तुम्ही वारंवार दवाखान्यात जाता आणि तेव्हा तुम्हाला बरं होते. तसंच मित्रांनो हा आंदोलन आहे. एक वेळा आंदोलन केल्यानं आम्हाला आमचा अधिकार मिळणार नाही. अगर तुम्हाला तुमची येणारी पिढी सुरक्षित राहिली पाहिजे असं जर वाटत असेल तर वारंवार आंदोलन करा, तेव्हाच तुम्हाला तुमचा अधिकार मिळणार, अन्यथा अधिकार मिळणार नाही. मित्रांनो, तुम्ही ज्या माणसाला, ज्या नेत्याला साथ देता तो आतून करोडो अरबो रुपये घेऊन टाकणार, तुमचा तो वापर करणार आणि तो आपली जिंदगी आयुष्यामध्ये जगणार आणि तुम्ही शेवट रस्त्यावरच. का तुम्ही अशी सवय लावून घेता एका नेत्याच्या मागं उभा राहून त्याला मजबूत करण्याची? अरे स्वतःला मजबूत करा, तेव्हाच तुमची येणारी पिढी मजबूत राहणार.